अंबानी काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच आंदोलकांची धरपकड, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। राजू शेट्टी यांच्यासह हर्षवर्धन सपकाळ, विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार। साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ, मुंबईमध्ये पेट्रोल 106 रुपये 50 पैसे तर डिझेल 93 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याचा बसला फटका। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर, नागपूरमध्ये दर 107 रुपये 14 पैशांवर, डिझेल 3.11 रुपयांनी वाढलं, 93.69 रुपये प्रति लिटर। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ, भारतात 3.5% दरवाढ झाली। इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे आवाहन। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून एसटी तिकीट दरवाढीचे संकेत, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या त्यामुळे आम्हाला जास्त फटका बसणार, भविष्यात एसटी बसमध्ये भाडेवाढ करावी लागेल, सरनाईक यांचं हे सूचक वक्तव्य। पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एका हॉटेलमध्ये बैठक, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। 20 तारखेला पुन्हा होणार बैठक। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार, पुनर्परीक्षेचं शुल्क नाही, पुढील वर्षापासून आता ऑनलाईन परीक्षा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50% वाढ, तापमान कमी, पुरवठा आणि वाहतुकी दरम्यान होणाऱ्या नुकसानीमुळे दरवाढ। वाशी बाजार समितीमध्ये आता भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली। मुंबईमध्ये 10% आता पाणी कपात सुरू, जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेला, त्यामुळे निर्णय, पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं केलं जातंय आवाहन।